मुंबई महानगरपालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे। आता अध्यक्षपदावर कोणाची वळणे लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आणि स्थायी समिती भाजप पक्षाकडून अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे आणि हरीश बंगिरदे यांची नावं चर्चेत आहेत। यापैकी निवड होण्याची देखील शक्यता आहे। तर शिक्षण समिती बद्दल जर बोलायचं म्हटलं तर भाजपकडून राजेश्री शिरोडकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस असल्याचं बोललं जात आहे। तर सुधार समितीला शिवसेनेकडून संध्या दोशी यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि बेस्ट समितीचा जर विचार केला तर शिंदे सेनेकडून कृष्णा विश्वासराव यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, महत्त्वाची अपडेट, मुंबई स्थायी समितीमध्ये अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, काय अधिक माहिती? नक्कीच आज सभागृहामध्ये आहे ते स्थायी समिती असेल, सुधार समिती असेल, बेस्ट समिती आणि शिक्षण समितींच्या सदस्यपदांची नेमणूक आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतरून आता अध्यक्षपदाची आहे ती कोणाच्या गळ्यात माळ पडणं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। विशेष करून बघितलं असेल तर स्थायी समितीमध्ये आहे ते सध्या दोन जणांची नावं आहेत ती चर्चेत आहे। प्रभाकर शिंदे असतील, हरीश बांदिवडेकर यांचं नाव आहे ते चर्चेत आहे। तर दुसरीकडे सुधार समितीमध्ये संध्या दोशी शिवसेनेकडे हे खातं गेलेलं पाहायला मिळतं आणि ती त्यांची जबाबदारी आहे ती संध्या दोशीकडे मिळण्याची शक्यता आहे। तर बेस्ट जे आहे ते कृष्णा विश्वासरावांकडे मिळण्याची शक्यता। तर शिक्षण समितीवर राजेश्री शिरोडकर आणि तेजस्विनी नक्कीच गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर शिक्षण समिती अध्यक्षपदाची ही घोषणा होणार आहे। मुंबई स्थायी समितीत अध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे।